सो हे गाइज वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग। तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व ठीक असाल। सो खूप दिवसानंतर मी आता एक्सरसाइज करतोय, कारण पुण्याला होतो ना, तर त्याच्यासाठी काहीच नाही झाला यार। तिकडे सर्व वजन वाढून गेलं उलटं, माझं काहीच फायदा नाही झाला तिकडे जाऊन। मी बघा हे बाहेर येऊन गेलाय, एकदम पूर्ण फिट होतो मी। बाकी आता परत एकदा करू व्यायाम सुरू, कारण पहिल्यापासूनच जास्त जाडा नाही, त्याच्यासाठी ठीक-ठाकच दिसतो। बाकी आता चला काय काय करतो काय नाही ते दाखवतो तुम्हाला, शेवटपर्यंत बघा। व्यायामाच्या आधी, व्यायाम करायच्या आधी थोडाफार वॉर्मअप करून घ्यायचा, कारण तेवढीच एनर्जी येते अंगात। सो मी थोडा वॉर्मअप करतो। कारण याच्यानं थोडी बॉडी आहे ना, थोडी एनर्जी येते, म्हणून आपण समजा डायरेक्ट व्यायाम सुरू केला ना तर थोडी हात वगैरे दुखता, कारण एनर्जीच आपली जिस नसते। डायरेक्ट व्यायाम केला तर मग काही ना काही इश्यू होता, त्यासाठी थोडा वॉर्मअप करून घ्यायचा आधी। सर्वात आधी मारू आपण 100 दोऱ्या, 50-60-100 मारतो, कारण खूप दिवस झाले मारल्याच नाही, त्याच्यासाठी टाईम लागेल, म्हणजे गुततच मारेल मी। सो मी आता दोऱ्या मारतो थोड्या, बघा तुम्ही। असंच गुतत राहील मी, कारण ना खूप दिवस झाले प्रॅक्टिस, म्हणजे 1-1.5-2 महिने झाले जास्तीत जास्त व्यायाम नाही केलाय, त्याच्यासाठी ते व्हायलाच आता। पहिले नाही तर मी एक साथ 100-150 दोऱ्या मारे डायरेक्ट, एकामागे एक थांबतच नाही होतो। पण आता हा 50-100 मारतो जास्तीत जास्त। सो मी आता 50-50च्या 2 सेट मारले, 50-50चे म्हणजे 100 दोऱ्या मारल्या मी। आणि जास्तीत जास्त मी व्यायाम करायच्या बाबतीत जास्तीत जास्त पाणी प्यायचा, कारण पाण्यानं ना आपली म्हणजे व्यायाम करायची क्षमता जास्त होते, त्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यायचा, सोबत आणायचा पाणी। 1-2 सेट मारले की पाणी पितच जा नक्की। सो मी आधी करतो सूर्यनमस्कार, 15-15 सेट करेल, जर झाले 2 सेट करेल 15-15चे, कारण पहिलाच दिवस आज थोडा कमीच करेल, नाहीतर मग जास्त जर केलं तर थोडी वाट लागून जाईल। आधी 15चे सेट करतो, 2 सूर्यनमस्कारचे, त्याच्यानंतर डिप्स मारेल। सो 15चा मी 1 सेट मारला। आता थोडं पाणी पिऊन घेतो, कारण पाणी खूप अर्जंट आहे पेना व्यायाम करायच्या टायमावर। थोडं वर्कआउट करत जा, थोडं पाणी पण पित जा, खूप मस्त राहते। थोडी रिलॅक्स व्हा। पण आता परत 15चा सेट मारतो, 1 सेट मारतो परत आता 15चा सूर्यनमस्कारचा, त्यानंतर डिप्स जर झाले तर मारू, कारण तेवढी एनर्जीच नाही अंगात आता करायसाठी, तरी पण करतोय। डास मारले, कारण पहिला दिवस आहे असतं, थोडं कमीच मारावं लागते, नाही तर हे जे आहे ना हे खूप दुखतं माझं, तर जास्त सूर्यनमस्कार मारले तर। सो गाईज आता मी मारले 15चे, म्हणजे 15चा 1 सेट मारला, त्यानंतर 10चा मारला, म्हणजे 15 आधी केले सूर्यनमस्कार, त्यानंतर 10 नंतर केले। 15च करत होतो 2दा, बट तेवढी हेच नाही, एनर्जी नाही, कारण खूप दिवसानंतर आज पहिलाच दिवस आहे, त्याच्यासाठी कमीच केले। आणि जर जास्त केले असते तर मग कालच्या दिवशी मला व्यायाम करायची एनर्जीच नसती, कारण जर एकदम जास्त जर केला ना तर मग वाट लागून जाते। त्यानंतर आता डंबेल्स आहे माझ्याजवळ, तर थोडं डंबेल्स मारतो मी, दाखवतो तुम्हाला, बघा।
सो हे एक डंबेल 7 किलोचा आहे, म्हणजे समजू शकता तुम्ही खूप वजनदार आहे हे डंबेल आमच्या पाडोदाचे. आता मारतो मी, बघा किती सेट मारा तुम्ही काय माहिती, बट मारू जेवढे मारा तेवढे. अजून पण मारू शकतो, बट तर जास्त जर केलं ना तर मग हे होऊन जाईल. उद्या करू, थोडी एनर्जी पाहिजे ना अंगात, नाही तर हातपाय दुखतील. त्यासाठी आजचे दिवस एवढाच ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जसे मी व्हिडिओ टाकेल तसे तुम्हाला लवकर दिसतील. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. Day 2. तो गाईज आज आहे डे 2. डे 2 कंटिन्यूअस करतो आम्ही, कारण व्हिडिओ खूप छोटा आला होता. त्याच्यासाठी आज थोडाफार वर्कआउट करतो आणि शॅडोला दाखवतो तुम्हाला काय आहे काही नाही बाकी. आणि शॅडोला आपल्याला एक बेल्ट करायचा आहे, कारण आमच्याजवळ जे आधी शॅडोची बहीण होती, म्हणजे आधीची राणीची पहिली डॉटर, सो तिचा फोटो दाखवतो मी तुम्हाला. हा तिचा फोटो आहे आणि हिला विकली ना आम्ही, तर याच्यासोबत जो बेल्ट होता ना राणीचा, जेव्हा राणी जेव्हा छोटी होती ना तेव्हा आणला होता, तो बेल्ट आम्ही तिच्यासोबतच देऊन दिला. तिच्यासाठी आपल्या शॅडोसाठी एक छोटासा बेल्ट तयार करणार आहे घरच्या घरी, तर मी माझ्या हाताने त्याच्यासाठी बेल्ट तयार करेल, तो पण दाखवतो तुम्हाला. त्याआधी थोडाफार व्यायाम करू, मग त्यानंतर जाऊ शॅडोजवळ आपला लास्टपर्यंत बघा. चल ये 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 चा तेले नदीवर घेऊन जाऊ आम्ही बघा तरी. इकडे शॅडोचा तिकडे खाली कुत्रे 2, परत ते 2 राहतील, आमची राणी एकच राहील. तर झुंडमध्ये तर सर्वच भारी पडता, बाकी एकट्याच येऊन बघा कोणी पण ते 2-2 3-3 आहे, म्हणून तिला वापस नेली. आता आपल्या शॅडोला नेतो मी माझ्या घरी, बरं गच्चीवर मस्त धुतो त्याला शॅम्पू लावून, बघा तुम्ही. आज करू आपण आपल्या सिक्स पॅकचा एक्सरसाइज, कारण सिक्स पॅक नाहीच आहे मला, तर सिक्स पॅककडे जास्त लक्ष द्यायचं आहे. बाकी आता सिक्स पॅकचा व्यायाम करू. आणि सिक्स पॅकचा व्यायाम करण्यासाठी मी हे थोडाफार जुगाड केला आहे घरच्या घरी. हा आता जुगाड केला आहे मी घरच्या घरी, दाखवतो तुम्हाला काय. सो गाईज हा आहे देशी जुगाड माझ्या सिक्स पॅकचा व्यायाम करण्यासाठी. बाकी मागून भरून गेला आहे शर्ट, कारण मी कपडा आणायचाच विसरून गेलो खाली. इथं मी असा कपडा टाकतो आणि मग करतो. बाकी आज थोडी घाईमध्ये तर ते पण राहिलं.
तो काहीच जास्त काय दाखवत नाही मी, डायरेक्ट माझा वर्कआउट संपवतो लवकरच, कारण तुम्ही पण तेच बघून बोर होऊन जाता. त्याच्यासाठी डायरेक्ट आपल्या शाडूजवळ जाऊ आणि त्याचा बेल्ट वगैरे काय नाही कसं काय होतं ते दाखवतो तुम्हाला. बाकी आधी त्याला भेटू, त्याच्यानंतर त्याची साईज वगैरे घेतो मी, त्याच्यानंतर मग त्याला बेल्ट करू, ते नेक्स्ट व्हिडिओ पण दाखवेल. तर व्हिडिओ आवडला असेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जसे मी व्हिडिओ टाकेल तसे तुम्हाला लवकर दिसतील. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. जय खानदेश, जय महाराष्ट्र.